नमस्कार. आपण पाहत आहात लोक तुफान न्यूज. सत्याचा आवाज, जनतेचा विश्वास. ग्लोबल मराठवाडा इंग्लिश स्कूलमध्ये 80वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीने साजरा. सत्यमनगर चंदनझिरा येथील ग्लोबल मराठवाडा इंग्लिश स्कूलमध्ये भारताचा 80वा स्वातंत्र्य दिन अत्यंत देशभक्तीपूर्ण, चैतन्यमय आणि उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. विद्यालयाच्या प्रांगणात संविधानाच्या सन्मानात आणि राष्ट्रध्वजाच्या वंदनासाठी हा विशेष सोहळा पार पडला. अध्यक्षीय उपस्थिती व प्रमुख सोहळा. या स्वातंत्र्य दिन सोहळ्याचे अध्यक्षपद अमोल खरात यांनी भूषवले असून त्यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकून आणि राष्ट्रगीतांच्या जयघोषाने झाली. लहान बालकांच्या देशभक्तीपर गीते, भाषणे आणि प्रेरणादायी सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकून घेतली. मान्यवरांची प्रमुख उपस्थिती. या दिमागदार सोहळ्याला परिसरातील अनेक ख्यातनाम व्यक्ती, समाजसेवक आणि नगरसेवकांची विशेष उपस्थिती लाभली होती. अध्यक्ष अमोल खरात, प्रमुख अतिथी व नगरसेवक सुनील बोर्डे आणि ॲडव्होकेट दिनेश दैने, रुबीना पठाण नगरसेविका, मान्यवर नागरिक डॉक्टर शबिस्ता पटेल, माजी नगरसेवक गणेश राऊत, राधाकिसन दाभाडे, शांतीलाल राऊत, सिरीज पठाण, संतोष रासवे, बाळासाहेब रत्नपारखे, गणपत भद्रेबाबा, अर्शद मिर्झा, पत्रकार सचिन दैने, ऋषी आदमाने, रामेश्वर गाडेकर, महिला व पालक प्रतिनिधी वैशाली बोर्डे, पूनम बोर्डे, नीमा खरात, विद्यालयीन परिवार, शाळेच्या प्रिन्सिपल नीता शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षिका मंदा ढोकळ, ज्योती घाडगे, दीक्षा निकाळजे, निकिता मॅडम आदींनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या शेवटी अध्यक्ष अमोल खरात व इतर मान्यवरांनी विद्यार्थ्यांना देशसेवा आणि शिक्षणाचे महत्त्व सांगून उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. या शानदार सोहळ्याने उपस्थितांमध्ये देशभक्तीची नवी ऊर्जा निर्माण केली आहे. लोक तुफान न्यूज, अशफाक पटेल.